नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला एका अशा सरकारी योजनेबद्दल सांगणार आहे जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकते. ही योजना आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना. या योजनेअंतर्गत तुम्हाला 50 शेळ्या आणि 5 बोकड यांच्यासाठी थेट 8 लाखांची सरकारी सबसिडी मिळू शकते. हे ऐकून आश्चर्य वाटतं ना? पण हे खरं आहे, हे स्वप्न नाही. तर चला, आजच्या या सेशनमध्ये मी तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. फक्त शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. मंडळी, मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं की शेळी पालन करायचंय पण भांडवल नाही म्हणून राहून जातं? किती जणांनी बँकेत लोनसाठी गेलो पण लोन मिळालंच नाही? आणि किती जणांना या व्यवसायाची योग्य माहितीच नाही म्हणून सुरुवातच करता येत नाही? हे तिन्ही प्रश्न आजच्या बहुतेक शेतकऱ्यांचे आहेत. पण आता सरकारने या तिन्ही समस्यांवर एकच उत्तर दिलंय: मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना. या योजनेत तुम्हाला 50 शेळ्या आणि 5 बोकड यांचा संपूर्ण गट दिला जातो. आणि यामागचं उद्दिष्ट आहे ग्रामीण महाराष्ट्राचं हिरवं सोनं उभं करणं. म्हणजे सरकार तुम्हाला उद्योजक बनवायला तयार आहे, फक्त तुम्ही पुढे यायला तयार असायला हवं. आता आपण बघूया या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च किती आहे आणि त्यात काय काय समाविष्ट आहे. या योजनेचा एकूण प्रकल्प खर्च आहे 11,38,554 रुपये. आता हे ऐकून घाबरू नका, कारण यातला मोठा भाग सरकारच देणार आहे. या खर्चात सगळ्यात आधी येतो पशुधन खरेदीचा खर्च. 50 शेळ्या आणि 5 बोकड यांसाठी 6,75,000 रुपये. यात प्रत्येक शेळीची किंमत 12,000 आणि प्रत्येक बोकडाची किंमत 15,000 धरली आहे. त्यानंतर येतो 3 वर्षांच्या विमा संरक्षणाचा खर्च, 1,09,554 रुपये. म्हणजे तुमची जनावरं पूर्णपणे सुरक्षित राहतील. त्याशिवाय कडबाकुट्टी यंत्र 30,000, 3 किलोवॉट सोलर सिस्टीम 1,32,000 आणि गोठा म्हणजेच शेड निर्मितीसाठी 2 लाख. हे सगळे खर्च मिळून हा प्रकल्प उभा राहतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे खर्च सरकारी अनुदानातून मोठ्या प्रमाणात भरून निघतात. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग: सबसिडी किती मिळणार. सरकारने 2 प्रवर्गांसाठी वेगवेगळी सबसिडी ठरवली आहे. जर तुम्ही सर्वसाधारण प्रवर्ग म्हणजे ओपन किंवा ओबीसी मधून येत असाल तर तुम्हाला 50% सबसिडी मिळते. आणि हे प्रत्यक्षात 5,69,277 रुपये इतकी मोठी रक्कम आहे. आणि जर तुम्ही SC किंवा ST प्रवर्गातील असाल तर तुम्हाला 75% सबसिडी मिळते, म्हणजे तब्बल 8,53,915 रुपये. ही सबसिडी थेट सरकारकडून येते आणि गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगते: हे अनुदान एकत्र मिळत नाही, ते 2 टप्प्यात मिळतं. पहिले 50% अनुदान गोठा आणि साहित्य खरेदीवर मिळतं आणि दुसरे 50% शेळी खरेदीनंतर मिळतं. म्हणजे तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर आधी खर्च करावा लागतो, मग सरकार पैसे परत देतं. हे लक्षात ठेवा. आता बघूया की या योजनेसाठी नक्की कोण पात्र आहे. पहिली अट आहे जमिनीची. तुमच्याकडे किमान 1 एकर स्वतःची जमीन असायला हवी किंवा 5 वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा करारनामा असावा. वनहक्क धारकांना मात्र ही जमिनीची अट लागू होत नाही. हे खूप महत्वाचं आहे. दुसरी अट आहे अनुभव किंवा प्रशिक्षणाची. तुमच्याकडे पशुपालन व्यवसायाचं शासकीय प्रशिक्षण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे किंवा किमान 2 वर्षांचा या व्यवसायातला अनुभव असावा. तिसरी गोष्ट म्हणजे प्राधान्यक्रम. अत्यल्प भूधारक म्हणजे 1 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्यांना आणि अल्प भूधारक म्हणजे 1 ते 2 हेक्टर जमीन असलेल्यांना प्रथम प्राधान्य दिलं जातं. आणि एक आनंदाची बातमी सांगते: महिला बचत गटांसाठी 30% विशेष आरक्षण आहे आणि दिव्यांगांसाठी 5% आरक्षण आहे. त्यामुळे बहिणींनो, तुमच्यासाठी ही योजना विशेषतः फायदेशीर आहे. मंडळी, अर्ज करण्यापूर्वी तुमची फाईल तयार असणं खूप गरजेचं आहे, कारण कागदपत्र नसतील तर अर्ज रद्द होऊ शकतो. तर आता मी तुम्हाला सगळी आवश्यक कागदपत्र एक एक करून सांगते. सगळ्यात आधी लागतो जमिनीचा पुरावा, म्हणजे 7/12 उतारा किंवा 5 वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा करारनामा. त्यानंतर ओळखपत्र, आधार कार्ड आणि बँक पासबुक हे दोन्ही अनिवार्य आहेत. तिसरं म्हणजे प्रशिक्षण पुरावा, शासकीय प्रशिक्षण प्रमाणपत्र. आणि जर ते नसेल तर हमीपत्र द्यावं लागेल. जर तुम्ही दिव्यांग असाल तर UDID कार्ड लागेल. आणि जर महिला बचत गटाचा लाभ घ्यायचा असेल तर बचत गट प्रमाणपत्र आवश्यक आहे.
आणि जे वनहक्कधारक आहेत त्यांना 7/12वर इतर अधिकार नोंद किंवा अनुसूचित जे प्रमाणपत्र द्यावं लागेल. ही सगळी कागदपत्र आधीच तयार करून ठेवा, म्हणजे अर्जाच्या वेळी घाई होणार नाही. मित्रांनो, शेळ्या खरेदी करणं हे वाटतं तितकं सोपं नाही. यासाठी काही कडक नियम आहेत जे पाळणं बंधनकारक आहे. सगळ्यात आधी तुम्ही खरेदी करायला हवी ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी महामंडळाच्या प्रक्षेत्रावरून. हीच पहिली पसंती असायला हवी. जर या महामंडळाकडे शेळ्या उपलब्ध नसतील तरच तुम्ही खाजगी किंवा खुल्या बाजारातून खरेदी करू शकता. पण त्यासाठी महामंडळाकडून ना उपलब्धता प्रमाणपत्र म्हणजेच NOC घेणं अनिवार्य आहे. त्याशिवाय शेळ्यांच्या आणि बोकडांच्या वयाची अट आहे. ते 1 ते 3 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनावरं स्थानिक हवामानास तग धरणारी असावीत. उदाहरणार्थ उस्मानाबादी किंवा संगमनेरी जातीच्या शेळ्या महाराष्ट्राच्या हवामानाला चांगल्या प्रकारे जुळवून घेतात. बाहेरून आणलेल्या अनोळखी जातीच्या शेळ्या आजारी पडण्याचा धोका जास्त असतो, हे लक्षात ठेवा. मंडळी, शेळ्या निरोगी राहिल्या तरच व्यवसाय फायदेशीर राहतो आणि त्यासाठी आधुनिक पद्धतीचा गोठा असणं अत्यंत गरजेचे. या योजनेत दिल्या जाणाऱ्या गोठ्याचे 4 महत्त्वाची वैशिष्ट्ये. पहिलं म्हणजे हवा खेळती राहणं, म्हणजेच व्हेंटिलेशन. गोठ्यात अमोनिया गॅस साचू नये म्हणून मोकळी आणि हवेशीर रचना असणं गरजेचे, नाहीतर जनावरं आजारी पडतात. दुसरं म्हणजे उंचीवरील गोठा, म्हणजे स्लॅटेड फ्लोर. यात जमीन उंचावर असते आणि मलमूत्र थेट खाली जातं, ज्यामुळे संसर्गाचा धोका पूर्णपणे टळतो. तिसरं म्हणजे 3 किलोवॉट सोलर पॅनल. छतावर मोफत सोलर सिस्टम बसवली जाते, ज्यामुळे वीज खर्च शून्य होतो आणि अखंड वीज पुरवठा मिळतो. आणि चौथं म्हणजे चारा व्यवस्थापन. चाऱ्याची नासाडी थांबवण्यासाठी कडबाकुटी यंत्रासाठी स्वतंत्र जागा ठेवली जाते. हे सगळं योजनेतूनच मिळतं, त्यामुळे तुम्हाला वेगळा खर्च करायची गरज नाही. आता मी तुम्हाला सांगणार आहे या योजनेतील सगळ्यात आश्वासक भाग, विमा संरक्षण. बघा, व्यवसायात जोखीम असतेच. कधी जनावर आजारी पडतं, कधी दगावतं. पण या योजनेत तुम्हाला 3 वर्षांचा संपूर्ण मोफत विमा मिळतो. योजनेतून 1,00,000 रुपयांचा विमा काढला जातो आणि तो लाभार्थी आणि उपायुक्त यांच्या संयुक्त नावाने असतो. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे दुर्दैवाने एखादी शेळी दगावली तर विम्याच्या रकमेतून तत्काळ दुसरी शेळी खरेदी करून दिली जाते, म्हणजे तुमचं नुकसान शून्य. पण एक महत्त्वाची गोष्ट, भारत पशुधन पोर्टलवर तुमच्या सर्व जनावरांची नोंदणी करणं बंधनकारक आहे. ही नोंदणी नसेल तर विम्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे जनावरं मिळाल्यावर लगेच पोर्टलवर नोंदणी करा, हे विसरू नका. मंडळी, आता मी तुम्हाला सांगणार आहे त्या 5 मोठ्या चुका ज्या नवीन शेतकरी नेहमी करतात आणि त्यामुळे त्यांचा व्यवसाय बुडतो. पहिली चूक म्हणजे थेट बाजारातून अनोळखी शेळ्या आणणं. यात फसवणुकीचा धोका खूप जास्त असतो. स्मार्ट उपाय म्हणजे खात्रीशीर फार्म किंवा महामंडळावरूनच खरेदी करा. दुसरी चूक म्हणजे जमिनीवरचा पारंपरिक ओलसर गोठा बांधणं. यात जनावरं सतत आजारी राहतात. त्याऐवजी हवेशीर आणि उंचावरील स्लॅटेड शेड बांधा. तिसरी चूक म्हणजे संपूर्ण चारा विकत घेणं. यामुळे खर्च खूप वाढतो. मोफत मिळणाऱ्या कडबाकुट्टी यंत्राचा वापर करून चाऱ्याचं नियोजन करा. चौथी चूक म्हणजे प्रशिक्षणाशिवाय थेट व्यवसायात उडी मारणं, जे चुकीचं आहे. आधी शास्त्रीय प्रशिक्षण घ्या, प्रमाणपत्र मिळवा, मग व्यवसाय सुरू करा. या चुका टाळल्या तर तुमचा व्यवसाय नक्कीच यशस्वी होईल. मंडळी, हा स्लाइड खूप महत्वाचा आहे. नीट ऐका. बहुतेक शेतकरी बँकेत जातात, लोनसाठी अर्ज करतात आणि बँक मॅनेजर सरळ नकार देतात. का? कारण त्यांच्याकडे DPR म्हणजेच डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट नसतो. DPR म्हणजे काय? DPR म्हणजे तुमच्या व्यवसायाचा आरसा. त्यात बँकेला दाखवायचं असतं की तुम्ही किती कमवणार, किती खर्च होणार आणि लोन कसं परत करणार. DPR मध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात. पहिली म्हणजे उत्पन्न आणि खर्चाचा 5 वर्षांचा ताळेबंद. दुसरी म्हणजे लोन परतफेडीचं अचूक नियोजन, म्हणजे रिपेमेंट शेड्यूल. आणि तिसरी म्हणजे प्रोजेक्टचा व्यावसायिक नफा, म्हणजे प्रॉफिट प्रोजेक्शन. जोपर्यंत तुम्ही व्यावसायिक भाषेत हे सगळं बँकेसमोर मांडत नाही तोपर्यंत लोन मिळणार नाही, हे वास्तव आहे. DPR शिवाय लोन नाही, हे सूत्र लक्षात ठेवा. आता बघूया प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया कशी असते. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे आणि 4 सोप्या टप्प्यांत होते. पहिला टप्पा म्हणजे ऑनलाईन अर्ज. पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून विहित कालावधीत अर्ज मागवले जातात.
तुम्हाला त्या काळात ऑनलाईन अर्ज भरायचा असतो. दुसरा टप्पा म्हणजे रँडम निवड. अर्जांची छाननी झाल्यानंतर निवड समितीमार्फत यादृच्छिक म्हणजेच रँडम लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाते. यात कोणाची ओळख किंवा शिफारस चालत नाही. हे पूर्णपणे निष्पक्ष आहे. तिसरा टप्पा म्हणजे प्रतीक्षा यादी. जर यावर्षी तुमचा नंबर लागला नाही तर निराश होऊ नका, कारण पुढील वर्षी जुन्या अर्जदारांना प्रथम प्राधान्य दिलं जातं. आणि चौथा टप्पा म्हणजे डीबीटी ट्रान्सफर. निवड झाल्यानंतर आणि खरेदीची पावती दिल्यावर सरकारकडून थेट तुमच्या बँक खात्यात अनुदान जमा होतं. कोणत्याही दलालाची गरज नाही, कोणाला पैसे देण्याची गरज नाही. सगळं थेट तुमच्या खात्यात. मंडळी, माहिती मिळाली, पण पुढे काय करायचं हे कळत नाही असं होतं ना. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी एक संपूर्ण सपोर्ट सिस्टीम तयार केली आहे. पहिली सुविधा म्हणजे घर बसल्या मोबाईलवर प्रशिक्षण. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुमच्या मोबाईलवरच शेळी पालनाचं संपूर्ण शास्त्रीय ज्ञान मिळेल. दुसरी सुविधा म्हणजे प्रशिक्षण प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र योजनेच्या अर्जासाठी अनिवार्य आहे. तिसरी सुविधा म्हणजे परिपूर्ण डीपीआर. बँकेत लोनसाठी लागणारा संपूर्ण व्यावसायिक प्रोजेक्ट रिपोर्ट आम्ही तुमच्यासाठी तयार करून देतो, जेणेकरून बँक लोन नक्कीच मंजूर होईल. आणि चौथी सुविधा म्हणजे व्हॉट्सॲप मार्गदर्शन. अर्ज करण्यापासून ते शेड उभारणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला व्हॉट्सॲपवर संपूर्ण तांत्रिक मदत मिळेल. म्हणजे तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत प्रत्येक पावलावर. मंडळी, आपण आजच्या सेशनमध्ये खूप काही शिकलो. आता मी तुम्हाला सांगते यशस्वी शेळीपालन व्यवसायाचा शाश्वत फॉर्म्युला. हा फॉर्म्युला 3 गोष्टींवर आधारलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे भांडवल. आणि हे भांडवल तुम्हाला स्वतः उभं करायची गरज नाही, कारण सरकार देत आहे 8.5 लाख सबसिडी आणि बँक लोन. दुसरी गोष्ट म्हणजे नियोजन, म्हणजे अचूक डीपीआर आणि विमा सुरक्षा. व्यवसाय सुरू करताना नियोजन नसेल तर यश नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्ञान, शास्त्रीय प्रशिक्षण आणि आधुनिक गोठ्याची माहिती. या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की मग होतं शेळीपालन स्मार्ट बिझनेस. मला एक सांगायचंय बहिणींनो आणि मित्रांनो, शेळीपालन आता पारंपरिक काम राहिलेलं नाही. हा एक अत्याधुनिक आणि सरकारी पाठिंब्याने पूर्णपणे सुरक्षित असलेला व्यवसाय आहे. आणि जे लोक आजच यात उतरतील ते उद्याचे यशस्वी उद्योजक असतील, हे मी तुम्हाला ठामपणे सांगते. मंडळी, माहिती मिळाली. आता वेळ आलीये पहिलं पाऊल उचलण्याची. आजच आमच्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा. फक्त लिहा, मला शेळीपालन ट्रेनिंग आणि डीपीआर माहिती हवीये, आणि तुम्हाला लगेच मार्गदर्शन करेल. आता एक विनंती करते, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर खाली लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक महिला बचत गटाला, कारण ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. बहिणींनो आणि मित्रांनो, स्वप्न मोठं बघा, मेहनत करा आणि सरकारच्या या योजनेचा पुरेपूर फायदा घ्या. धन्यवाद. आम्ही लवकरच भेटू पुढच्या एका नव्या माहितीसह.